राज्यात पीक विम्यासाठी अनेक शेतकरी वाट पाहत आहेत, परंतु राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आता चालू असूनही विरोधकांकडून पीक विमा, कर्जमाफी असेल किंवा शेतकऱ्यांच्या अनेक योजना असतील या उचलून धरल्या जात आहेत। परंतु सरकारकडून हेच सांगण्यात येत आहे की 31 मार्च पूर्वी आम्ही पीक विमा देऊ। खरंच 31 मार्च पूर्वी पीक विमा देऊ शकतात का सरकार? ते आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सर्व कॅल्क्युलेशन करता 31 मार्च पूर्वी पीक विमा सरकार देऊ शकेल का, किंवा दिलं तर किती जिल्ह्यांना देऊ शकेल, याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच गव्हर्नमेंटचे आणि महत्त्वाचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। राज्यात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे। उद्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस। राज्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कर्जमाफीबद्दल जे आपले राज्याचे कृषी मंत्री आहेत ते माणिकराव कोकाटे यांनी असं सांगितलं की 31 मार्च पूर्वी आम्ही पीक विमा असेल किंवा कर्जमाफी असेल यांची पूर्तता करू किंवा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करू असे सांगितले। आपण लाईव्ह एकदा ऐकूयात की माणिकराव कोकाटे काय बोलले ते, आणि त्यानंतर सर्व स्पष्टीकरणासहित पाहूयात। राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 2024 करता एकूण 2197.15 कोटी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे। विमा कंपन्यांना राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदान उपलब्ध करून देण्याची कार्यवाही प्रगतीत असून त्यानुसार सर्व पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे वाटप करण्यात येईल। अध्यक्ष महोदय, 31 मार्चच्या आतमध्ये सगळे पैसे बीडीएसवर उपलब्ध। पण मग शेतकऱ्यांना आतापर्यंत जी आपली पीक विमा आहे त्याच्या प्रतीक्षेत का थांबावं लागलं, का वाट पाहावी लागली? तर त्याचं महत्त्वाचं पहिलं कारण आहे जे की राज्य सरकारच्या कृषी विभागाने ज्या कृषी कंपन्या आहेत त्या कंपन्यांना पीक विम्यासाठी जे वितरण करायचा निधी आहे तो निधीच दिलेला नाही, आणि त्यामुळेच शेतकऱ्यांना सुद्धा हा निधी म्हणजेच हा पीक विमा मिळालेला नाही। तर तुम्हाला समजलं असेल की पहिलं कारण आहे ते म्हणजे जर राज्याचे कृषी विभाग आहे त्यांच्याकडून निधी दिला जातो कृषी कंपन्यांना आणि कृषी कंपन्यांकडून मग शेतकऱ्यांना दिला जातो, तोच निधी अजूनही कृषी विभागाकडून कंपन्यांना मिळालेला नाही। त्यामुळे 31 मार्च पूर्वी सुद्धा हा निधी वितरित होतो की नाही हे मात्र अद्यापही स्पष्ट झाले नाही, कारण आज 26 तारीख आहे। आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आणि अजूनही स्पष्ट सांगण्यात आलेले नाही की आम्ही निधी वितरित केला आहे, त्यामुळे वितरित होतो की नाही हे मात्र वाटच पाहावी लागेल। त्यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे 2016 मध्ये पंतप्रधान पीक विमा योजना ही सुरू केली। त्यानंतर 2023 मध्ये 1 रुपयात पंतप्रधान पीक विमा, सर्वसमावेशक पीक विमा हा सुरू केला, आणि त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी यासाठी 1 रुपयामध्ये फॉर्म भरला, आणि यामध्ये बोगस शेतकऱ्यांची संख्या वाढली, आणि बोगस शेतकऱ्यांची संख्या वाढल्यामुळं सरकारला हे अडचणीत आलं की सरकारच्या तिजोरीवर भार येऊ लागला, इतक्या जणांना पीक विमा कसा द्यायचा, आणि त्यातून शेतकऱ्यांची संख्या वगळायला सरकारने सुरू केली। त्यामधून सरकारला वेळ गेला की कृषी विभागाला सुद्धा वेळ गेला, जिल्हास्तरीय कृषी विभागाला वेळ गेला चौकशी करायला की खरे शेतकरी कोण आहेत आणि बोगस शेतकरी कोण आहेत की जे पीक विम्यासाठी पात्र आहेत, आणि त्यामुळे सुद्धा हे सुद्धा महत्त्वाचं दुसरं कारण आहे की पीक विम्यासाठी सरकारकडून लेट झालेला आहे। तर आता आपण अनुक्रमे पाहिलं तर बोगस अर्ज किती होते आणि खरे अर्ज किती होते हे पाहिलं तर त्याची संख्या होती 2024 खरीप हंगाम मध्ये जे 1,68,00,000 अर्ज होते त्यामध्ये 4,97,000 अर्ज हे बोगस होते। तर 2024 रब्बी हंगामात 55,26,000 खरे अर्ज होते, पात्र शेतकऱ्यांचे अर्ज होते, तर 84,826 हे अर्ज बोगस होते। त्यानंतर 2024 खरीप रब्बी हंगामात
5,82,000 अधिक टोटल बोगस अर्ज होते। तुम्ही बघितले असेल 5 लाखाच्या वरती बोगस अर्ज होते आणि हे सरकारच्या तिजोरीला भारी पडत होतं। त्यामुळे सरकारने चौकशी करण्यात सुद्धा सरकारचा बराच वेळ केला आहे। सरकारने पुन्हा ई पाहणी केली आहे आणि त्यामुळे सरकारला वेळ गेला आहे। त्यामुळे सरकार 31 मार्च पूर्वी तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करतं का नाही हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही। शेतकऱ्यांकडून वारंवार एकच रिप्लाय येत आहे की आमच्या खात्यामध्ये जेव्हा पीक विमा जमा होईल तेव्हाच आम्ही समजू की सरकारने आम्हाला पीक विमा दिला आहे। कारण सरकारने या अगोदर सुद्धा खूप वेळा सांगितलं होतं की आम्ही आत्ता पीक विमा जमा करू, मग पीक विमा जमा करू, परंतु सरकारने अद्यापही केला नाही। आता तर आज 26 तारीख आहे, आज अर्थसंकल्पीय अधिवेशन संपत आहे, 30 तारीख ही 4 दिवसावर आली आहे। अद्यापही कृषी विभागाने कृषी कंपन्यांकडे अजूनही निधी वितरित केलेला नाही। त्यामुळे आम्हाला पैसे जेव्हा मिळतील तेव्हाच आम्ही असं गृहीत धरू की आम्हाला पीक विमा आता मिळालेला आहे। त्यामध्ये असे 22 जिल्हे कृषी कंपन्यांकडून निवडण्यात आलेले आहेत की ज्या जिल्ह्यांची सर्व पाहणी करून, ते जिल्हे सर्व छाननी करून, त्या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची संख्या कॅल्क्युलेशन करून एक यादी तयार करून सरकारकडे कृषी कंपन्यांनी पाठवली आहे। आणि ते जिल्हे सुद्धा कोणते आहेत ते आता आपण पाहूयात। या जिल्ह्यांचा 31 मार्च पूर्वी जो पीक विमा आहे तो पीक विमा निधी मंजूर होऊन त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा येण्याची दाट शक्यता आहे। तर ते 22 जिल्हे कोणते आहेत ते आपण आता पाहूयात। त्यातील पहिला जिल्हा आहे तो म्हणजे धुळे जिल्हा, त्यानंतर दुसरा आहे नंदुरबार, पुणे जिल्हा, सांगली जिल्हा आहे, त्यानंतर कोल्हापूर जिल्हा। हे जिल्हे कोणते आहेत की ज्या जिल्ह्यांची पूर्णपणे पीक विम्याबद्दल चौकशी होऊन कृषी कंपन्यांनी कृषी विभागाकडे यांची यादी पाठवलेली आहे। त्यामध्ये पुढचा जिल्हा आहे संभाजीनगर, जालना, त्यानंतर बीड, धाराशिव, नांदेड जिल्हा आहे, त्यानंतर हिंगोली जिल्हा आहे, बुलढाणा जिल्हा आहे, परभणी जिल्हा आहे, हिंगोली जिल्हा आहे, त्यानंतर अमरावती जिल्हा आहे, अकोला जिल्हा आहे, वाशिम जिल्हा आहे, त्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे यवतमाळ जिल्हा आहे, त्यानंतर वर्धा जिल्हा आहे, त्यानंतर नागपूर जिल्हा आहे, त्यानंतर भंडारा जिल्हा आहे, त्यानंतर गडचिरोली जिल्हा आहे। हे 22 जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यांची यादी, या जिल्ह्यातील शेतकरी संख्या किती आहे याची यादी सुद्धा कॅल्क्युलेशन करून, पूर्णपणे कॅल्क्युलेशन करून कृषी कंपन्यांनी, कारण हे काम कृषी कंपन्यांचं असतं की ई पीक पाहणी करणे किंवा सरकारच्या ज्या योजना आहेत त्या योजनांची जे शेतकरी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांची पूर्णपणे पडताळणी करणे आणि तो डेटा कॅल्क्युलेट करणे हे काम हे कृषी कंपन्यांचं असतं। आणि या कृषी कंपन्यांनी काम मात्र पूर्णपणे पार पाडलं आहे, परंतु हा डेटा सरकारकडे कृषी विभागाकडे पाठवून सुद्धा अजूनही कृषी विभागाने यावरती जो निधी आहे तो निधी वितरित केलेला नाही। निधी वितरित केला म्हणून सांगितलं आहे, इतका निधी आम्ही वितरित केला आहे, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापही 1 रुपया सुद्धा आलेला नाही किंवा कृषी कंपन्यांकडे सुद्धा हा निधी दिलेला नाही। त्यामुळे शेतकरी 31 मार्च पूर्वी आम्हाला पैसे येतात का या प्रतीक्षेत आहेत। सो हा महत्त्वपूर्ण आणि कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।